लायन एक नंबर. रेकॉर्ड करा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या गिरनार सिरीजच्या पुढच्या एपिसोडमध्ये. मी तुमचा होस्ट पार्थ आणि तुम्ही बघता ट्रॅव्हलर पार्थ. तर तुम्हाला अपडेट मिळाली असेल की गिरनार परिक्रमा ही रद्द करण्यात आली. तर म्हणून आम्ही गिरनार जवळच असलेल्या ही शक्कर बाग आहे त्या बागेत आलो आहे. तुम्हाला माहितीच आहे की गिरनार म्हणजे जुनागडचे एशियाटिक लायन हे जगप्रसिद्ध आहेत. तर या ठिकाणी ते आहेत आणि पूर्ण चिडियाघरच म्हणू शकतो आपण. तर या ठिकाणी आपण आलो आहे. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आतला गेट आहे. आता आपण इथून आत जाऊया. तिकडे गेटच्या समोरच आपल्याला पक्षी सगळे पाहायला मिळतात. पण ते आपण पक्षी आता स्किप करून कॅट फॅमिली बघायला जातोय. तिथे सिंह आहेत, बिबटे आहेत, वाघ आहेत, व्हाईट टायगर पण होता गेल्या वेळेला मी आज, पण आता असेल की नाही माहीत नाही. बघू. तिथे पहिले आपण मगोर बघूया. मगर एकदम स्टील आहेत. तिकडे पाण्यात आहेत ते हलत आहेत. ते खाली पण असतील बहुतेक. तिथे एक पक्षी पाणी पितोय. इकडे सगळी माहिती दिलेली आहे. घडियाल म्हणतात त्याला हिंदीमध्ये. ही पूर्ण तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून वाचून घ्या सगळी. हे बघा एक नंबर. एकदम स्टील आहेत सगळे. कोण जवळ आलं पक्षी बिक्षी ते एकदमच झपटा मारते. आता वाघ बघायला जाऊया आपण. सिंह. इकडे सिंहांना बघायला खूप गर्दी आहे. असं इकडे इकडे फिरतोय तो. आता येईल परत तो आला परत. एशियाटिक लायन एक नंबर. मी एवढ्या जवळून सिंह कधीच बघितला नसेल. इकडे सिंह फिरतोय आणि इकडे आतमध्ये पण एक सिंह आहे. आवाज करतोय. हा बघा. आवाज आहे ना मित्रांनो. बघा सिंह गर्जना. रेकॉर्ड करा.
इकडे स्विमिंग आहे, लायनेस 2 आहेत इकडे. आतमध्ये पण खूप असतील, कारण मग अशी आता आपण पट्टेरी बाग पाहिलं आहे. पुढे पट्टेरी बाग आहे, इकडे सिंहाची ती गर्दी बाग इथे आहे. लहान मुलं पण खूप आहेत. आता आपण पुढे पट्टेरी बाग बघायला जाऊया. मला मी जवळनं दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा बघा, બહાર મળે છે અહીં તો ખબર છે બહાર દેખાતો નહીં ક્યાં બે પણ દો ને હવે પડી आता आपण बिबट्या बघतोय. भाऊ माझा बिबट्या बघून आला, तो म्हणतो बिबट्या झोपलाय. तर बघूया आपण, तुमच्यासाठी मी दाखवतो बिबट्या. हे बघा, झोपलाय बहुतेक तो, आरामात झोपलाय. वरती बघ झोपलाय. दिसतंय का? आता आम्ही साप बघायला जातोय. या साईडला पक्षी आहेत, ते बघूयाच आपण नंतर, पण आधी साप बघूया. हा एरिया खूप मोठा आहे, त्याची सफारी पण असते, पण आता चालू आहे की नाही माहित नाही. आपल्याला कासव दिसत आहेत. रेड टर्पन. ग्रीन इग्वाना. आणि सर्वात विषारी साप आहे रसल वायपर. ते हे बघा, एकदम पोज मध्येच बसलाय कुंडली करून. रसल वायपर. ती इंडियन कोब्रा, तो बघा एकदम शेवटला आहे. हा बघा, फोकस होत नाहीये, तरी करूया आपण. या साईडला रेड स्नेक आहे. हा बघा, इथेच जवळच आहे. हा बघा, फेस तो बघा एवढा मोठा आहे. रॅट स्नेक, सॉरी मी रेड स्नेक बोललो, रॅट स्नेक. उंदरं खातो. खूप मोठा स्नेक आहे. तर इथे कासव दिसत आहेत. हा वेगळ्या प्रजातीचा कासव आहे. इकडे बोर्ड लागलेला नाही आहे माहितीचा. खूप आहे तिकडे कासव, पूर्ण त्यांची फॅमिली आहे. चला पुढे जाऊया. खूप मोठं हे आहे, त्यामुळे पटापट दाखवतोय. हे बघा केवढा बघा अजगर आहे. याला इंडियन रॉक पायथन म्हणतात. हा इथे एक आहे आणि हा एक चालतोय. सगळ्यात मोठा तिकडे आहे लांब. इकडे बाबा आहेत, ते अजगरच बघतायत. आता आम्ही पुढे आलो. इकडे एक कोल्हे दिसत आहेत. हे काय दाखवण्यासारखं एवढं नाही आहे, कारण माझ्या घराशी जरी येतात कोल्हे, पळतात बघ असे. एक घार आले म्हणून ते पळत आहेत. आता आपण जाऊया हिप्पो बघायला.
हिप्पोपोटॅमस. थोड्या वेळात बंद होईल. बघूया त्या आजूबाजूला कोण आहेत का प्राणी. तर इथे आपल्याला हरिण दिसत आहेत. बरेच प्रजातीचे हरिण आहेत इकडे या ठिकाणी. व्हाईट ब्लॅक बक म्हणतात. आणि ह्या ठिकाणी आपल्या इथलं सर्वात खतरनाक प्राणी आहे रानगवे. आपल्या इथे दिसतात. त्यांची बॉडी पण खतरनाक दिसते. हे थोडे म्हातारे असं वाटतंय. आणि ते मोर पण आहेत. मोर आहेत, लांडोर आहेत. चला पुढे जाऊया. इंडियन बेसन म्हणतात त्याला. एक नंबर. यांची स्किन खूप मॉइस्ट असते. त्यांच्या स्किनवर हे बघू शकता. इकडे ऑस्ट्रिच आहेत. शहामृग म्हणतात त्यांना. पोर्क्युपाईन आहेत. यांच्याबद्दलची एक अंधश्रद्धा पसरवली जाते की हे त्यांच्या अंगावरचे काटे ते सोडतात. पण तसं नाही आहे. तुम्ही त्यांना टच केलं ते काटे शूट होतात. म्हणजे त्यांच्या हातात नसतं ते आणि म्हणून ते सुटले जातात. खूप सुंदर प्राणी आहे. तर या ठिकाणी हायनाज आहेत. हे बघा CR म्हणतात त्याला. हे खूप खतरनाक असतात. वाघाला पण हे एकत्र असतात, झुंडमध्ये असतात, म्हणून वाघाला पण ते मारू शकतात. एवढी त्याच्यात ताकद आहे. तरस म्हणतात त्यांना. इथला मॅप मला पूर्ण डिटेल बघायचं असेल तर ते तुम्ही स्टॉप करून बघू शकता. इथे वरती पक्षी आहेत आणि तुम्ही फोटो काढू शकता. या ठिकाणी खाली इथे फोटो काढण्यासाठी चांगली जागा आहे. आणि इथून बाहेर जाण्याची जागा इकडे. आणि या साईडला वरती ते पक्षी दिसत आहेत. झाडावर बरेचसे वटवाघूळ आहेत. तर आपण आता हा व्हिडिओ इथेच एंड करूया, कारण आम्ही फोटोशूट करत होतो आणि आता सिक्युरिटी गार्ड आलेत आणि ते आता सगळ्यांना बाहेर काढतात, कारण लेट झालं आहे. 6 वाजून गेलेत. 6 वाजता हे झू बंद होतं. तर अजून पक्षी दाखवायचे ते पण ते दाखवायचे राहिले. पण आपलं मेन कवर करून झालं आहे बाकीचे प्राणी. आणि मेन आपलं होतं लायन. तर आपण सिंह बघितले, वाघ बघितले. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया आता गिरनार सिरीजच्या पुढच्या भागात. जय गिरनारी.